वास तालुका जत जिल्हा सांगली येथे नमो चषक भाजपा अंतर्गत झालेल्या बैलगाडी स्पर्धेत हरण्या जोडीने मारली बाजी। नमो चषक अंतर्गत महाराष्ट्रातील पहिली बैलगाडी मैदान तालुक्यातील बास गावी संपन्न झाली। जत केसरीच्या या मैदानात हिंद केसरी हरण्या व तांबड्या हरण्याच्या जोडीने बाजी मारली असून भाजपचे जत विधानसभा प्रमुख माननीय तम्मनगौडा रवी पाटील यांनी हे मैदान भरले होते। लाखांच्या वर प्रेमींची गर्दी प्रचंड सुरक्षित बैलगाडी शर्यतीचा थरार अनुभवला। यावेळी कोळी महासंघाचे युवा राज्याध्यक्ष ॲडव्होकेट चेतन पाटील, केंद्रीय रस्ते सुरक्षा समितीचे संचालक व सुप्रसिद्ध उद्योजक प्रसन्न आजरेकर, जत तालुक्यातील ओबीसीचे प्रमुख नेते व लोकमाता अहिल्यादेवी होळकर पतसंस्थेचे संस्थापक शंकरराव वगैरे, उमदीचे निवृत्ती शिंदे, भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अनिल पाटील, जिल्हा उपाध्यक्ष विजय पाटील, सरचिटणीस माननीय कामण्णा बंडगर, जतचे माजी नगरसेवक टिमू येडके, स्पर्धेचे संयोजक बादचे माजी सरपंच संजय गडदे, पाणी संघर्ष समितीचे नेते सुनील पोद्दार, आसंगी तुर्कचे सरपंच मीरासाहेब मुजावर, जाडरबौलाचे सरपंच रामलिंग निवर्गी, मारुती सरगर, प्रवीण गडदे आदी यावेळी खास करून उपस्थित होते। यावेळी तम्मनगौडा रवी पाटील म्हणाले, जत तालुक्यातील प्रत्येक गावात शिवारात पाणी पोहोचले पाहिजे, तालुका दुष्काळमुक्त झाला पाहिजे, हे आपले स्वप्न आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उर्वरित विस्तारित म्हैसाळ योजनेचे भूमिपूजन होणार आहे। त्यानंतर पूर्वभागाचे नंदनवन होईल। दरवर्षी जत केसरी स्पर्धा भरवण्यात येतील असे रवी पाटील यावेळी सांगितले। भाजपने महाराष्ट्रभर नमो चषक विविध स्पर्धांचे आयोजन केले आहे, मात्र नमो चषक अंतर्गत बैलगाडी व घोडागाडी शर्यतीचे आयोजन करणारा जत हा राज्यातील एकमेव विधानसभा मतदारसंघ ठरला आहे। Press the bell icon on the YouTube app and never miss another update.